नमस्कार. आजची कन्सेप्ट आहे स्वेट इक्विटी. मराठीत ज्याला आपण योगदान समभाग असं म्हणू शकतो. स्वेट इक्विटी म्हणजे काय? ती का बरं दिली जाते? ती कोणाला दिली जाते? देणाऱ्या कंपनीला आणि घेणाऱ्या भागधारकाला त्याचा काय फायदा होतो? अशा कोणत्या कंपन्या आहेत की ज्यांनी स्वेट इक्विटी आत्तापर्यंत दिलेली आहे? या सगळ्या बाबींचा उलगडा आत्ताच्या एपिसोडमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करूया. स्वेट इक्विटी हे नावच बघितलं की त्याच्यात दोन शब्द आहेत. एक आहे स्वेट आणि दुसरा आहे इक्विटी. स्वेटचा मराठीमध्ये अर्थ होतो श्रम किंवा मेहनत, आणि इक्विटी याचा अर्थ समभाग किंवा कंपनीचे शेअर्स किंवा कंपनीत भागीदारी किंवा कंपनीत हिस्सा. आणि म्हणून स्वेट इक्विटी याचा अर्थ झाला मेहनतीसाठी, श्रमासाठी कंपनीने इश्यू केलेले शेअर्स. याला चांगला शब्द म्हणजे योगदान असं आपण म्हणूया. कंपनीचे संचालक असतील, कंपनीचे कर्मचारी असतील, कंपनीचे सल्लागार असतील, वकील असतील, अशी सगळी मंडळी कंपनीसाठी काहीतरी योगदान देत असतात. त्यांच्या या योगदानाचा मोबदला रोखीने देता येतो किंवा तो जर शेअर्सच्या स्वरूपात दिला आणि त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची कॅश घेतली नाही, तर अशा इश्यू केलेल्या शेअर्सना योगदान शेअर्स किंवा स्वेट इक्विटी असं म्हणतात. आता उदाहरण घ्यायचं तर एखाद्या कंपनीकडे चांगला धंदा आहे आणि एखाद्या माणसाकडे एखाद्या संशोधनाचं पेटंट आहे. त्या पेटंटच्या आधारावर ही कंपनी काही माल उत्पादित करू शकते आणि बाजारात त्याला बाजारपेठ असल्यामुळे नफा मिळवू शकते. आता हे पेटंट वापरायला मिळणं हे कंपनीसाठी आवश्यक आहे. तेव्हा कंपनी या पेटंट धारकाला दोन प्रकाराने त्याच्या पेटंटचा हक्क किंवा लायसन्स मागू शकते. एक म्हणजे त्यासाठी एक रक्कम देणे किंवा प्रत्येक उत्पादनामागे त्याला काही रॉयल्टी देणे. परंतु हा व्यवहार एका अर्थाने पैशाच्या स्वरूपात होणार. पण कंपनीला जर हा पैशाच्या स्वरूपात व्यवहार करायचा नसला आणि त्यापोटी पेटंट धारकाला जर भागीदारी द्यायचं ठरवलं, तर कंपनी अशा पेटंट धारकाला स्वेट इक्विटी देऊ शकते. तेव्हा पेटंट असेल, कॉपीराईट असेल, एखादं टेक्निकल नोहाऊ असेल, एखादं इंटिग्रेटेड सर्किट असेल, या सगळ्यांसाठी कंपनी योगदान शेअर्स देते आणि अशा तज्ज्ञ माणसाला आपल्याबरोबर जोडून घेते. इतकंच कशाला, काही माणसं व्यवस्थापनात तज्ज्ञ असतात, काही माणसं नाविन्यपूर्ण कल्पना त्यांच्याकडे असतात, काही जण टेक्नॉलॉजीमध्ये माहीर असतात, काही जण ब्रँड निर्मिती करू शकतात, काही जणांकडे विक्री कौशल्य असतं. अशा सगळ्या माणसांना कंपनी आपल्याशी जोडून ठेवण्यासाठी रोखीने मोबदला द्यायच्या ऐवजी, पैशाच्या बदल्यात काम करून घेण्याच्या ऐवजी त्यांना स्वेट इक्विटी देते. आता अशी स्वेट इक्विटी दिल्यामुळे कंपनीत मूल्यवर्धन होतं, ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन असं म्हणतो. त्यामुळे व्हॅल्यू ॲडिशन हा स्वेट इक्विटी देण्याचा पाया आहे. योगदान देणाऱ्यांनी योगदान द्यावं, ज्यामुळे कंपनीच्या व्हॅल्यूमध्ये ॲडिशन होईल असं कंपनीला वाटतं, आणि म्हणून कंपनी ही मालकीमध्ये भागीदारी देते. स्वाभाविकपणे कोणाला दिलं जातं? तर आत्ता म्हटल्याप्रमाणे पेटंट धारकाला दिलं जातं, ज्याच्याकडे काही कौशल्य आहे त्याला दिलं जातं, सल्लागाराला दिलं जातं, टेक्निकल नोहाऊ असलेल्याला दिलं जातं, कर्मचाऱ्यांना दिलं जातं, संचालकांना दिलं जातं, कंपनीचे सहसंस्थापक असतात त्यांना दिलं जातं, वकिलांना दिलं जातं, CA मंडळींना दिलं जातं. का बरं दिलं जातं? तर एक शक्यता अशी असते की कंपनीच्या सुरुवातीच्या काळात, ज्याला आपण स्टार्टअप म्हणतो,
कंपनीकडे तरलता नसते, रोखता नसते. आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान मिळालं, अशा प्रकारचं कौशल्य असलेला माणूस मिळाला, तर कंपनीचं भविष्य चांगलं असू शकतं. मग एकीकडे रोखता नाहीये, द्यायला पैसा नाहीये, पण ती टेक्नॉलॉजी मात्र हवी आहे. अशा वेळेला त्या टेक्नोक्रॅटला ही स्टार्टअप कंपनी योगदान शेअर्स देऊन त्याचं तंत्रज्ञान कौशल्य आपल्याला मिळवून घेऊ शकते. त्यामुळे पगार देणं शक्य नाही आहे, रॉयल्टी देणं शक्य नाही आहे, पण तंत्रज्ञान हवं आहे. हा एक भाग झाला, ज्याला आपण म्हणू स्टार्टअपच्या सुरुवातीच्या काळात योगदान शेअर्स दिले जातात. दुसरा एक भाग असतो, काही जणांकडे भांडवल आहे, काही जणांकडे तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान आहे, त्यांना भांडवलाची गरज आहे, भांडवल आहे, त्यांना तंत्रज्ञानाची गरज आहे. तेव्हा अशा दोन प्रकारची माणसं एकत्र येतात. एकाचं कौशल्य, एकाचं भांडवल, ह्या दोघांचा मिलाप झाला तर बिझनेस चांगला होऊ शकतो आणि म्हणूनही असे योगदान शेअर्स दिले जातात. आणखीन एक कारण असतं, तुम्ही जेव्हा पैशाच्या मोबदल्यात तंत्रज्ञान वगैरे घेता, त्यावेळेला ही एक शक्यता असते की विशिष्ट काळानंतर तो माणूस तंत्रज्ञ कंपनीला सोडून दुसऱ्याकडे जाऊ शकतो. हे होऊ नये आणि अशा तंत्रज्ञानाचा किंवा अशा संशोधकाचा कंपनीबरोबर सहवास कायम राहावा, तो कंपनीशी कायम जोडला राहावा, म्हणून त्याला मालकीत हिस्सा दिला जातो. ही मालकीत हिस्सा देण्याची पद्धत म्हणजेच योगदान शेअर्स इश्यू करणं आहे. जर आपण अशा तंत्रज्ञाच्या दृष्टीने विचार करायला लागलो तर लक्षात येईल की त्याला सुद्धा पगारापेक्षा अधिक काहीतरी आकर्षक परतावा हवा असतो आणि म्हणून केवळ पगारासाठी काम करण्यापेक्षा त्याला जर भागीदारी मिळाली तर तोही जोडलेला राहू शकतो. अशा विविध कारणांनी योगदान शेअर्स दिले जातात आणि हे त्यामुळे दोघांनाही फायद्याचं आहे, कंपनीलाही फायद्याचं आहे आणि असे शेअर्स घेणाऱ्या भागधारकालाही फायद्याचं आहे. परंतु याच्यात एक उजवी बाजू जशी आहे तशी एक डावी बाजू पण आहे आणि ती म्हणजे प्रवर्तकांना अशा भागधारकांच्या बरोबर मालकीत वाटा द्यावा लागतो, मालकीत आणि नफ्यात हिस्सा द्यावा लागतो. हे लक्षात घेऊन योगदान शेअर्स द्यावे की न द्यावे हे ठरवणं आवश्यक असतं. या सगळ्या प्रक्रियेत एक मोठं आव्हान आहे. आव्हान काय आहे तर जे काही योगदान आहे, ज्या पोटी हे शेअर्स द्यायचे, त्या योगदानाचं मूल्यांकन कसं करायचं, म्हणजेच किती रुपयांचे किती शेअर्स असे कंपनीने इश्यू करायचे. उदाहरण सांगायचं तर एखाद्याकडे पेटंट आहे, आता ह्या पेटंटचं मूल्यांकन कसं करायचं, कारण जोपर्यंत त्या पेटंटनुसार तुम्ही उत्पादन करत नाही, उत्पादन बाजारात आणत नाही, तोपर्यंत नफा किती होईल हे तुम्हाला सांगता येत नाही. पण याचं व्हॅल्युएशन आधीच करावं लागतं आणि त्याप्रमाणे योगदान शेअर्स द्यावे लागतात. त्यामुळे जे योगदान आहे त्याचं मूल्यांकन करणं हे मोठं आव्हान आहे. आणि तसंच दुसरं आव्हान आहे, जसं योगदान काय केलं याचं मूल्यांकन करायचं आहे, तसंच कंपनी जे शेअर्स देणार आहे त्या शेअर्सचंही मूल्यांकन केलं पाहिजे ना. शेअर्सला एक फेस व्हॅल्यू असते, पण फेस व्हॅल्यूला शेअर्स इश्यू करायला पाहिजे तसं नव्हे, ते प्रीमियमनी किंवा डिस्काउंटनी पण इश्यू केले जातात. आणि म्हणून एका बाजूला योगदानाचं मूल्यांकन आणि दुसऱ्या बाजूला कंपनीच्या शेअर्सचं मूल्यांकन हे एक मोठं आव्हान या योगदान शेअर्सच्या प्रक्रियेमध्ये आहे. काही अशा कंपन्यांचे उदाहरणं आपल्या समोर आहेत का, तर इन्फोसिस सगळ्यांना माहिती असलेली कंपनी आहे, त्याच्या सहप्रवर्तकांनी हे योगदान शेअर्स सुरुवातीला घेतलेले आपल्याला सापडतील. ओला असेल, उबेर असेल, झोमॅटो असेल, या सगळ्या कंपन्या उदाहरणं आहेत ज्यांनी योगदान शेअर्स दिलेले आहेत. थोडक्यात काय तर टेक स्टार्टअप्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आधारित कंपन्या किंवा अनुदान आणि इन्सेंटिव्ह नसलेल्या कंपन्या, तसंच इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल, अशा कंपन्यांना योगदान शेअर्स हे एक चांगलं साधन
निधी उभारायला आणि टेक्नोक्रॅट्स जोडण्यासाठी उपयुक्त ठरतं. अर्थात एकदा योगदान शेअर्स दिले की कंपनीच्या कायद्यानुसार 3 वर्ष असे योगदान शेअर्स भागधारकाला विकता येत नाहीत. याचा अर्थ काय झाला? तो भागधारक म्हणजेच तो टेक्नोक्रॅट एक्सपर्ट हा कंपनीबरोबर किमान 3 वर्ष राहायला पाहिजे, ही कायद्याने तरतूद केलेली आहे. थोडक्यात दोघांच्याही फायद्याचा, टेक्नोक्रॅट एक्सपर्ट एका बाजूला आणि कंपनी दुसऱ्या बाजूला, दोघांच्याही फायद्याचं हे एक भांडवल उभारणीचं साधन सध्या लोकप्रिय होत आहे. कारण टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट ही फार फास्ट जशी आहे तशीच ती लवकर आउटडेट होणारी पण आहे. आणि म्हणून खूप मोठी रक्कम सुरुवातीलाच देऊन टाकणं हे एका दृष्टीने कंपन्यांसाठी जोखमीचं सुद्धा आहे. आज थांबूया. नमस्कार.